भारताच्या हल्ल्यानंतर आता पाकमध्ये हालचाली वाढल्या आहेत। पाकिस्तानकडनं ताबारेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरती सुद्धा जमवाजमव सुरू झाल्याचं कळतंय। पाकिस्तानकडनं युद्धसामग्री आणि रणगाडे सुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत। लाहोरमध्ये नोटीस टू एअर मिशन जारी करण्यात आलंय आणि लाहोरकडे जाणारी येणारी सगळी विमानं रद्द करण्यात आली आहेत। सीमावर्ती भागातली पाकमधली गावंही रिकामी करण्यात आलेली आहेत। एकंदरीत कुठेतरी पुनर्हल्ल्याच्या पवित्रामध्ये पाकिस्तान आहे का अशा पद्धतीने तयारी सुरू आहे असं चित्र दिसायला लागलेलं आहे। काही दृश्य बघतोय आपण सीमेपलीकडची, यामध्ये रणगाडे तैनात केले जात आहेत। एलओसीच्या भागामध्ये जमवाजमव सुरू झाली आहे, याबद्दलच आपल्याला अधिक माहिती देतील आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, नक्की सीमेपलीकडनं काय माहिती आहे? कालच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान प्रतिक्रियेच्या तयारीमध्ये आहे असं यातनं स्पष्ट होतं का, आणि ही प्रतिक्रिया लगेचच येईल अशी पण अपेक्षा आहे का? पूर्वी काल रात्री अमृतसरमध्ये 2 जेट पाडण्यात आले। त्या दोन्ही जेट हे पाकिस्तानी हवाई दलाकडे आहेत। त्यामध्ये एक F-16 चा समावेश आहे आणि दुसरा S-400 चा समावेश आहे। या 2 विमानांनी अमृतसरमध्ये काल हल्ला करण्याचा प्रयत्न केला भारतावर, परंतु भारतीय हवाई दलाने तो परतवून लावलाय। आता दुसऱ्या बाजूला भारताच्या सीमेत कुठल्याही प्रकारे पाकिस्तानला शिरता येत नाही हे युद्ध सुरू करण्यासाठी। तर दुसरा आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पाकिस्तानकडून आता जी जमवाजमव सुरू झालेली आहे सीमेवरती पाकिस्तानच्या, त्याची इत्थंभूत माहिती भारताकडे पोहोचते। त्यामुळे पाकिस्तानची सर्व बाजूने नाकाबंदी झालेली असताना पाकिस्तानकडून काहीही करून त्यांच्या फेस सेव्हिंगसाठी त्यांना भारताने केलेल्या स्ट्राईक्सना उत्तर म्हणून काहीतरी कार्यवाही केलेली दाखवायची आहे, परंतु ते दाखवणं सुद्धा शक्य होत नाहीये आता। अशी परिस्थिती आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झाल्याचं कळतंय। नक्कीच, धन्यवाद सोमेश। त्यामुळे पाकिस्तानचा कुठेतरी प्रतिकाराचा प्रयत्न आहे किंवा निदान तसं दाखवण्याचा प्रयत्न आहे, परंतु तो सुद्धा निकामी ठरतोय, फोल ठरतोय असं यातनं स्पष्ट होतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।